नमस्कार, सुप्रिया देशमुख लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्र्यंबकेश्वरचे आराध्य दैवत श्री त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आलो आहोत. सोमेश्वर महादेवाच्या दर्शनानंतर आता त्र्यंबकेश्वर महादेवांचे दर्शन घेऊ. तर आम्ही आत्ता उन्हातान्हातून पोचलो आहोत. इथे तर थोडा गारवा घेण्यासाठी गोळा खाल्ला. तसं जाता इथे चपला काढून फूल पुष्प माळ घेऊन आता रांगेत उभे राहण्यासाठी मेन दरवाजाकडे जात आहोत. इथे खूप गर्दी राहते भक्तांना. इथे ऊन सावली उन्हापासून वाचण्यासाठी सावलीची सोय म्हणून इथे अशा बाऱ्या तयार करून ठेवल्या आहेत. खूप गर्दी राहते. तर आता आम्ही आमच्या रांगेमध्ये सुरुवात केली. सुरुवातीला पटकन पुढे गेलो आणि एका ठिकाणी मग हळूहळू दर्शनासाठी खूप गर्दी राहते. 12 महिने गर्दी राहते. 12 ज्योतिर्लिंगापैकी 12 महिने गर्दी राहते. आणि इथे विधी केले जातात जे अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात कुठंच केले जात नाही. जसे नारळ वगैरे सर्व विधी इथे केले जातात. बघा आता आम्ही शेवटच्या अंतिम टप्प्यात आलो आहेत. आणि दर्शनासाठी फोटो काढून देती नाही, अलाउड नाही तिथे व्हिडिओ शूटिंग फोटो. त्यामुळे मी बाहेरूनच महादेवाच्या मंदिराचे फोटो टाकलेत. माझ्या फोनमध्ये मी तुमच्या दर्शनासाठी असे बारीक बारीक फोटो टाकलेत. तर तुम्ही बघा आमचा हा ग्रुप फोटो. आम्ही एवढे सगळे गेलो होतो देवाच्या दर्शनासाठी. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.